खरेदी करू लागले त्याचं कारण म्हणजे सोन्याचे भाव आज पण खाली आलेले आहेत, किमती कमी झालेल्या असून सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झालेली आहे। सोन्याच्या आणि चांदीच्या भावात एवढी मोठी घसरण झाली आहे की ती बघितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य देखील वाटू शकतं। बरेच जण म्हणत होते की सोन्याचे भाव युद्धामध्ये खूप वाढतील, पण यावेळेस चित्र वेगळंच झालं, कारण की यावेळेस सोन्याचे भाव वाढण्याऐवजी घसरू लागले आणि आज तर सोन्याचे भाव एवढे कमी झाले आहेत की तुम्ही सुद्धा म्हणाल की सोनं घ्यायला पाहिजे। बघा, आज फक्त सोन्याचा भाव कमी झाला नाही तर चांदीचा पण भाव कमी झालेला आहे आणि सर्वात मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरामध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। मग चला आता कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत, सोन्याच्या भावात घसरण का होत आहे, किती रुपयांनी भाव पडले आहेत, सर्व काय माहिती तुम्हाला दाखवणार असून यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला कळेल की सोन्याच्या आणि चांदीच्या भावात किती रुपयांची घसरण झाली आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये सोन्याच्या किमती काय आहेत, किती रुपयांनी तुमच्या जिल्ह्यात सोनं स्वस्त झालंय। हे जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील सोन्याची माहिती बघायची असेल तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर चला आता सर्व काही माहिती बघणार आहोत। आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर टाकायचं आहे। जर सबस्क्राईब केलं तर अशी माहिती रोज बघायला मिळेल। तर चला पाहूयात। बघा, या ठिकाणी सोने आणि चांदीच्या दराबाबत अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली। आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत एकदा बघाच, कारण की भाव आता कमी झालेत। चांदीचे पण भाव जे आहेत ते उतरलेले आहेत आणि सोन्याचे पण भाव मोठ्या प्रमाणात खाली उतरले आहेत, म्हणजे किमतीत मोठी घसरण झालेली आहे। आज तर सोन्याचे भाव इतके खाली आले की कुणालाच वाटत नव्हतं की आज पण सोन्याचा भाव कमी होईल। काल दरामध्ये जे आहे ती मोठ्या प्रमाणात घसरण झाली, मग लोक म्हणले की आता आज घसरण होणार नाही, आज सकाळूनच सोन्याच्या किमती वाढायला सुरुवात होतील। पण सराफा बाजार सकाळी उघडला आणि सोन्याच्या किमती आज पण वाढल्या नाही, उलट मोठी घसरण वाढण्याऐवजी झाल्याचं बघायला मिळालं। बघा, बरेच जण सांगत काय होते, अमेरिकाचं युद्ध सुरू आहे, इस्रायल इराणचं ते युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धामुळे इकडे सोन्याच्या किमती आता खूपच वाढणार आहेत, पण त्या उलटत दुसरीच गोष्ट घडली, सोन्याच्या किमती वाढण्याऐवजी रोज कमी होऊ लागल्या। बघा, आज तर सोन्याचा आणि चांदीचा भाव किमती खूपच कमी झालेल्या आहेत, सर्वात मोठी घसरण मानली जात असून कित्येक वर्षानंतर अशी लगातार 20 दिवस झालं घसरण सुरू आहे, म्हणजे ही घसरण साधी नाही। आणि जर अजून 10 ते 15 दिवस अशीच घसरण जर सुरू राहिली तर सोन्याचा भाव जे आहे ते खूपच कमी होऊ शकतो, तब्बल 20 ते 25 हजार रुपयांपेक्षा खाली सोन्याच्या किमती येऊ शकतात। पण बघा पुढे काय होईल हे पण आता बघणं गरजेचंच आहे आणि खरंच आता 50 ते 60 हजार रुपयांची मोठी घसरण पुढच्या 10 दिवसात होणार आहे का, 60 हजार रुपयांनी सोनं पुढच्या 10 दिवसात कमी होणार आहे का, याबाबत व्यापारी काय म्हणतात ती पण माहिती पुढे दाखवणार असून यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे आता 1 लाखापेक्षा सोन्याच्या किमती खरंच होतील का, चांदीच्या किमती पण आता अजून घसरतील का, या महिन्यात जे आहे ती आता एप्रिल महिना सुरू आहे आणि याच महिन्यात पूर्ण महिनाभर सोन्याच्या आणि चांदीच्या किमती कमी होणार आहेत का, याबद्दलची पण मोठी माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे। सोन्याच्या व्यापाऱ्यांनी सगळी काय माहिती जी आहे ती आता सांगून टाकलेली असून त्यांचं काय म्हणणं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्यातली त्यात आजचा ताजा सोन्याचा भाव काय आहे, चांदीचा भाव काय आहे आणि त्यातली त्यात आज किती रुपयांनी सोन्याच्या किमती कमी झाल्यात, चांदीच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्यात हे पण तुम्हाला दाखवणार आहे। तुमच्या जिल्ह्यातील सोन्याच्या आणि चांदीच्या आजच्या किमती जर तुम्हाला बघायच्या असेल, तुमच्या जिल्ह्यात सोनं स्वस्त झालंय का नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ आता फक्त शेवटपर्यंत बघा, कारण की महाराष्ट्रातील जिल्ह्यातील आता आजचे ताजे सोन्याच्या आणि चांदीचे भाव मी दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात सोन्याच्या किमती काय आहेत आणि चांदीच्या किमती काय आहेत हे पण समजेल, किंवा तुमच्या तालुक्यामध्ये देखील सोन्याच्या चांदीच्या किमती काय आहेत हे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे। यासाठी आता फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला आता संपूर्ण माहिती आपण बघूया। बघा, आता आलेल्या माहितीनुसार सोन्यासोबत चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण होत आहे आणि यामुळेच आता आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे युद्धामध्ये भाव कमी होत आहेत आणि सोनं चांदी घेणाऱ्यांची गर्दी आता जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेली आहे। सोनं आणि चांदी घेण्यासाठी लोक बाजारात जातच नव्हते। गेल्या वर्षी तर अशी परिस्थिती होती की रोजच भाव वाढायचा, किमती वाढायच्या, 5,000 वाढ व्हायची, 6,000 वाढ व्हायची, 8,000 किमतीमध्ये वाढ व्हायची। पण या वर्षी अख्खं चित्रच बदललं। 2026 वर्ष सुरू झालं, सुरुवात
सुरुवातीला वाटलं की यावर्षी पण सोन्याच्या किमती आता खूप वाढतील, चांदीच्या किमती पण वाढतील, पण सुरुवातीच्या वर्षाच्या 1 महिन्यानंतर आता हा एप्रिल महिना सुरू आहे आणि मागचा मार्च महिना होता, या दोन्ही महिन्यामध्ये घसरणच बघायला मिळत आहे। मार्च महिन्यात मोठी घसरण झाली म्हणून लोक म्हणले की आता या एप्रिल महिन्यामध्ये सोन्याच्या किमती काही कमी होणार नाहीत, सोन्याच्या किमती एप्रिल महिन्यात देखील वाढतील, चांदीच्या पण वाढतील। पण आज जे लोक तसं म्हणत होते सोन्याच्या किमती या महिन्यात पण वाढणार आहेत, आज त्यांच्याच देखत सोन्याच्या किमती रोज कमी होत आहेत आणि चांदीच्या किमती पण कमी होत चाललेल्या आहेत। त्यामुळे त्यांना सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का बसत आहे। होय, आता फक्त सोन्याच्या किमती कमी होत नसून चांदीच्या पण किमती कमी होऊ लागलेल्या आहेत आणि सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। होय बघा, आज 18 कॅरेट सोन्याचा काय भाव आहे, किती रुपयांनी सोनं स्वस्त झालंय, 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये किती रुपयांची घसरण झाली, आज काय भाव आहे, 24 कॅरेट सोन्याच्या किमती काय आहेत, किती रुपयांची घसरण झाली, सोनं किती रुपयांनी कोणत्या जिल्ह्यात आज स्वस्त झालंय, तुमच्या जिल्ह्यात सोनं किती रुपयांनी स्वस्त झालंय, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आता फक्त शेवटपर्यंत बघा। आता सर्व काय माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत। या ठिकाणी बघू शकता आता सोन्याचे आणि चांदीचे भाव आपल्याकडे आलेले आहेत, त्यामुळे आता मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे। बघा, आता भारतामध्ये जर विचार केला तर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण ही काय आजची नाहीये, तर आता मागच्या गेल्या महिन्यापासून सोन्याचे आणि चांदीचे दर कमी होत आहेत, पण आज तर अचानक खूपच मोठी घसरण झाली। होय, आता भारतामध्ये सोन्याचे आणि चांदीचे दर अचानकपणे पडू लागलेले आहेत, किमतीमध्ये मोठी घसरण होत चालल्याने सगळेजण आश्चर्यचकित झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आजचा जर विचार केला तर आज एवढी घसरण झाली की कोणाला वाटलं पण नव्हतं की सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आज खूपच कमी होतील। आलेल्या माहितीनुसार सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत आज हजारो रुपयांपेक्षा मोठी घसरण झाली, कारण बऱ्याच जणांना वाटत होते की जरी आज घसरण झाली तर 100-200 रुपयांची होईल, पण तसं नाही, हजारो रुपयांपेक्षा अधिक घसरण सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात बघायला मिळाली आणि मोठ्या प्रमाणात सोन्याचे आणि चांदीचे भाव आपल्याला स्वस्त झाल्याचं दिसून आलेलं आहे। मग चला, आजचा ताजा सोन्याचा दर काय आहे, चांदीचा दर काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आज जर विचार केला तर आता जे सोनं लोक जास्त घालण्यासाठी वगैरे ज्या महिला घेत असतात त्या सोन्याच्या किमती आज खूपच कमी झालेल्या आहेत। त्या जर किमती ऐकल्या तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोन्याच्या किमती सगळ्यात जास्त कमी झाल्यात हीच माहिती मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती आता व्यवस्थित समजेल। तर चला, या ठिकाणी आता संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचं काम करणार आहोत, तर चला पाहूया। तर बघा, आता एकंदरीत जर विचार केला तर सोने आणि चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण सुरू झाली। सोन्याच्या आणि चांदीच्या दरात होत असलेल्या घसरणीकडे बघता सगळेजण आश्चर्यचकित झालेत। गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे भाव ज्या वेगाने जे आहे ती घसरत आहेत ते वेग आता काही कमी होत नाहीये। आता सध्या स्थितीला सोन्याच्या किमती खाली येताना स्पष्टपणे दिसत आहे। आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे सोन्याच्या दरात आज पण घसरण झाली आहे आणि मोठी घसरण झाल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेत। मग चला, आता 50 ते 60 हजार रुपयांनी खरंच सोन्याच्या किमती पुढच्या 10 दिवसात कमी होणार आहेत का? त्यानंतर 1 लाखाच्या खाली आता सोनं या एप्रिल महिन्यात येणार आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं बघायला मिळतील आणि आजचा सोन्याचा आणि चांदीचा नेमका काय भाव आहे हे पण तुम्हाला बघायला मिळेल। याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं आता काम करा, तर चला पाहूया। तर बघा, आता मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरात होत असल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। होय, आता महाराष्ट्रासह देशातील सराफा बाजार हादरून गेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याच्या किमती ज्या प्रकारे आकाशाला भिडल्या होत्या त्या सर्व किमतींचे रेकॉर्ड आज अक्षरशः पत्त्याच्या भंगल्यासारखे कोसळले आहेत। कोणालाही वाटलं नव्हतं की सोन्याचा भाव कधी इतका खाली येईल, पण आज तेच घडलं आहे। ज्यांची सर्वसामान्यांना जी आहे ती प्रतीक्षा होती तेच घडलं आहे। सोन्याच्या किमती अखेर खाली आलेल्या आहेत, पण आज जे घडलं आहे त्याची सगळ्यांना प्रतीक्षा होती, पण हे आपल्याला माहितीच आहे। एकीकडे जगाच्या नकाशावर युद्धाचे ढग दाटलेले आहेत, ठिकठिकाणी बॉम्बस्फोट आणि जे आहे ती वेगवेगळे आपल्याला युद्धाचे परिणाम दिसून येत आहेत, पण त्याच वेळेमध्ये जे आहे तिकडे भारतात सोन्याच्या किमती कमी होत आहेत। रशिया असो व आखाती देश सगळीकडे तणावाचे वातावरण असताना भारतामध्ये मात्र सोन्याने जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये घसरणीचा आकडा गाठायला सुरुवात केलेली आहे। सोन्याची उलटी चाल धरली असून सध्या सोन्या चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे। बघा, सकाळपासून जेव्हा मार्केट उघडलं तेव्हापासून सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण सुरू झाली। पाहता पाहता ही घसरण एवढी मोठी झाली की गुंतवणूकदारांचे धाबे दणाणलेले आहेत। ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली होते त्यांना आज मोठा धक्का बसलेला आहे, पण ज्यांनी
ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी मात्र ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आज फक्त एकच गोष्टीची चर्चा आहे की हे कसं काय घडलं। जेव्हा जगात युद्ध सुरू असतं तेव्हा सोन्याचे भाव आता जे आहे ती वाढत असतात, पण हा आजचा इतिहास आहे। युद्ध सुरू झालं की सोन्याचे भाव पण वाढतात, पण यावेळेस उलटच घडत आहे। युद्ध सुरू झालं आहे आणि इकडे सोन्याच्या किमती कमी होत आहेत आणि सोन्याच्याच किमती कमी होत नाहीत तर चांदीच्या किमतीत देखील घसरण सुरू झालेली आहे। बघा आलेल्या माहितीनुसार भारतामध्ये सोन्याचा भाव रोज पडत चाललेला आहे आणि ही पडझड एवढी मोठी आहे की ही कालपर्यंत जी सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेलं होतं, कुणी पण सोनं जास्त प्रमाणात खरेदी करत नव्हतं, ते आता खरेदी करण्यासाठी लोकांची सराफा दुकानांमध्ये झुंबड आपल्याला बघायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी आपल्याला निघाल्याचं दिसून येत आहे। चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर चांदीने आज तर मोठा कळसच गाठलेला आहे। चांदीच्या दरात झालेली ही घसरण गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे। एका रात्रीत हजारो रुपयांचा फरक पडल्यामुळे चांदी आता मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त झालेला आहे। सामान्य माणूस चक्रावून गेला आहे की ही नक्की मार्केटमध्ये चाललं काय आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे जे आहे ते आपल्याला मूल्य बदलले की काय किंवा कच्च्या तेलाचा परिणाम झाला की काय, अशा अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। पण मुख्य गोष्ट ही आहे की आज सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंनी आपले सर्व रेकॉर्ड तोडून खाली येण्याचा मार्ग धरलेला आहे। तज्ज्ञांनी सुद्धा हात टेकले आहेत, कारण कोणालाच अंदाज लागत नाहीये की सोनं एवढं कमी का होत आहे, सोन्याच्या किमती एवढ्या का घसरत आहेत याचा अंदाज कोणालाच अजून लागलेला नाहीये। म्हणजे सोनं हे अजून किती रुपयांनी घसरेल किंवा अजून चांदी किती रुपयांनी घसरेल याचं उत्तर कोणाकडेच नाही, कारण की सगळ्यांना वाटायचं सोन्याच्या किमती खूप वाढतील, चांदीच्या किमती आता खूप वाढतील, पण तसं झालंच नाही। उलट आता मोठी घसरण सुरू झाल्याने सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले आहेत। होय, आलेल्या माहितीनुसार आता ज्यांच्या घरात येणाऱ्या काळामध्ये लग्न कार्य आहे त्यानंतर त्यांच्या घरी आता ही बातमी साक्षात लॉटरीच लागल्यासारखी आहे। जर तुमच्या घरी कोण किंवा आसपास तुमच्याकडे कुठे लग्न सुरू असेल तर त्यांच्या घरी आता ही आनंदाची बातमी, म्हणजे त्यांना आता सोनं मोठ्या प्रमाणात घेता येणार आहे। बघा आता विचार करा, कालपर्यंत जे दर मोठ्या प्रमाणामध्ये होते ते अचानक एवढ्या मोठ्या फरकाने खाली आहेत की लोक आता जे आहेत या डोक्याला हात लावून बसलेले आहेत। कोणालाच वाटलं नव्हतं सोन्याच्या किमती एवढ्या कमी होतील, चांदीच्या किमती पण एवढ्या कमी होतील, हे कोणालाच कळालं नाही। पण बघा अक्षरशः एवढी मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरात झाली की सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे। तर चला आता या ठिकाणी आपण आजचा ताजा सोन्याचा भाव काय आहे, चांदीचा भाव काय आहे हे बघूयात। सोन्याच्या किमती किती रुपयांनी घसरल्यात, चांदीच्या किमती किती रुपयांनी घसरल्यात, सर्व काय माहिती मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला सर्व काय माहिती बघायला मिळेल। कारण सोने आणि चांदीच्या दरामध्ये एवढी मोठी घसरण झाली आहे की ती घसरण बघता सगळ्या जणांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे। तर चला या ठिकाणी आपण सविस्तर माहिती आता बघूयात आणि सोन्याचा आणि चांदीचा आजचा ताजा भाव काय आहे, किमती किती रुपयांनी घसरल्या हे तुम्हाला दाखवतो। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू झाली। कोणाला वाटलं नव्हतं एवढी मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात येईल। अक्षरशः भाव एवढे कमी झाले आहेत की सगळेजण आश्चर्यचकित होऊन बसलेले आहेत। बघा आलेल्या माहितीनुसार सोन्याच्या किमती पण खाली येत आहेत आणि चांदीच्या पण किमती खाली येऊ लागलेल्या आहेत, सोने चांदीचे भाव घसरले आहेत। तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी आजचा ताजा चांदीचा भाव काय आहे हे दाखवतो, त्यानंतर आजचा सोन्याचा भाव काय आहे हे आपण बघणार आहोत। बघा आज जर विचार केला तर चांदीच्या दरामध्ये मुंबई या ठिकाणी पण घसरण झालेली आहे। 2,55,000 रुपयांवर प्रति 1 किलो चांदीचा आपल्याला आजचा ताजा दर बघायला मिळत आहे आणि पुणे या ठिकाणी आज चांदीला 2,55,000 रुपयांचा दर मिळतोय। नागपूर या ठिकाणी चांदीचा दर 2,55,000च आहे प्रति 1 किलो। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी पण आज चांदीचा भाव 2,55,000 रुपयांवर आहे। तर चला आता सोन्याच्या किमती काय आहेत ते आपण बघूयात। तर बघा आता सोन्याच्या किमतीबाबत जर विचार केला तर आता सोन्याच्या किमतीमध्ये पण मोठी घसरण बघायला मिळत आहे। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या सर्व मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये सोन्याच्या किमती अचानक घसरल्या आहेत। या 5 जिल्ह्यामध्ये सोन्याच्या किमती कमी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। बघा मुंबई या ठिकाणी आज 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,50,940 आहे। त्यानंतर जर विचार केला तर मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,38,350 आहे।
पुणे या ठिकाणी 1,50,930 24 कॅरेट सोन्याचा दर आहे. नागपूर या ठिकाणी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,50,930 आहे. नाशिक या ठिकाणी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर जे आहे ती 1,50,960 आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 1,50,930 रुपये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर बघायला मिळतोय. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,38,350 रुपयांपर्यंत आपल्याला दिसून येत आहे. हे होते आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव. अशाच अपडेटसाठी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.